नमस्कार. मी डॉक्टर किशोरी गायकवाड, गायनेकोलॉजिस्ट, सहवास हॉस्पिटल, पंचवटी, नाशिक. थोड्या मोठ्यांचे आशीर्वाद आणि तुम्ही सर्वांनी आमच्या सहवास हॉस्पिटल टीमवरती दाखवलेला विश्वास यामुळे आम्ही गेले 3 वर्ष अतिशय यशस्वी कामगिरी केली, हे मी अभिमानाने सांगू इच्छिते. गेल्या 3 वर्षात म्हणजे 6 जानेवारी 2023 पासून तर ते आज तागायत आम्ही साधारणतः 180 ते 200 डिलिव्हरीज ह्या अतिशय यशस्वीरित्या विदाऊट एनी कॉम्प्लिकेशन केलेल्या आहेत. त्यासोबतच गायनॅक वर्कही आमच्याकडे बऱ्यापैकी म्हणजे छान पद्धतीने होत असतं आणि सोबतच इन्फर्टिलिटी वर्क ज्याच्यामध्ये डायग्नोस्टिक अँड थेरपिटिक लॅप्रोस्कोपी, IUI किंवा पेशंटचं OPD बेसवरती काउन्सिलिंग अँड ट्रीटमेंट हे देखील आम्ही करत असतो. इथे मला एक केस अतिशय प्रकर्षाने हायलाईट करावीशी वाटते, जी मी माझ्या आयुष्यभरात कधी विसरू शकत नाही आणि ते म्हणजे आमच्या पूर्ण सहवास हॉस्पिटलचं टीमवर्क आणि सक्सेस होतं. ती म्हणजे पेशंट काजल सानप, जी जून 2024 मध्ये आमच्याकडे ॲडमिट झाली होती. मला आठवतं अजूनही पहाटे 5 वाजता हॉस्पिटलमधून फोन आला होता. प्रायमी 28 वीक्स ANC विथ इक्लाम्शिया. याच्या अगोदर खूप क्वचित इक्लाम्शियाच्या पेशंट आम्ही आउटसाईड मॅनेज केलेल्या होत्या, पण आमच्या सहवास हॉस्पिटलमध्ये आलेली ती फर्स्ट इक्लाम्शियाची केस होती. अँड सगळा स्टाफ अगदी पूर्णपणे तयारीने आणि सगळ्या टीमने खूप छान वर्क केलं होतं, ज्याच्यामध्ये जिचं आल्या सीझर केल्यानंतर बाकीचं PCV, FFP योग्य त्या प्रमाणात दिल्यानंतर परत आमचे फिजिशियन, ॲनास्थेसिस्ट, न्यूरोसर्जन, त्यानंतर फिजिओथेरपिस्ट, कार्डियक सर्जन वगैरे ह्या आणि आमचे डॉक्टर सांगळे सर, सांगळे मॅडम सोबत हॉस्पिटलची टीम यांच्या सगळ्यांच्या सोबतीने मदतीने आम्ही ती केस साधारणतः 1 महिना ते 10 ते 15 दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवून एक म्हणजे छान पद्धतीने तिला मॅनेज करून आनंदी एक हॅपी फेस घेऊन पेशंट आणि तिचे रिलेटिव्स घरी गेलेले मला आठवतात. दुसरी एक केस जी आत्ता एक जस्ट 2 महिन्यापूर्वी ॲडमिट होती आमच्याकडे, ती म्हणजे बॅड ऑब्स्टेटिक हिस्ट्रीची पेशंट होती, जिचे पहिले 2 अबॉर्ट झाले होते. आमच्याकडे अनरजिस्टर होती ती पेशंट, पण आली तीच साधारणतः 27 to 28 वीक्स आली. बाहेरून ऑस्ट्रायटनिंग केलेलं होतं. पेन इन ॲब्डोमेन सर्व ऑल मेडिसिन ती घेत असतानाही पेन इन ॲब्डोमेन म्हणून ती कुणीतरी एका जवळच्या पर्सनने सांगितलं की हॉस्पिटलमध्ये जाऊन तुमची ट्रीटमेंट चांगल्या पद्धतीने होऊ शकते, म्हणून ती आली. तपासणी केली असता तिला खूप सारे युरिनरी इन्फेक्शन अँड व्हाजायनल इन्फेक्शन होतं, त्यामुळे ती प्रीटर्म लेबरमध्ये लँडअप झालेली होती. सो तिला योग्य त्या पद्धतीने तिला नातेवाईकांना योग्य त्या पद्धतीने काउन्सिलिंग करून आम्ही तिला ॲडमिट केलं आणि ती साधारणतः बेबी वेट तेव्हा दोघं बेबींचे 600 ते 700 ग्रॅम एवढंच होतं. सो आम्ही तिचं इन्फेक्शन क्युअर करणं, लेबर पेन्स थांबवणं आणि सोबत वेट गेन दोघंही बेबींचं होणं याकडे कॉन्सन्ट्रेट करून 1-1.5 महिना आम्ही तिला आमच्या हॉस्पिटलमध्येच ठेवलं. अँड 1.5 महिन्यानंतर देन स्टिच रिमूव्ह करून तिचं ही प्लॅन सीझर करून 1-2 हेल्दी बेबी आम्ही आईच्या हातात दिले. यानंतर अशाही काही केसेस PIH पेशंट किंवा सिव्हिअर एनेमियाच्या केसेस ज्यांचं HB अगदी 3 आणि 4 होतं, अशाही केसेस आम्ही इथे व्यवस्थितरित्या हँडल करून एक हेल्दी बेबी पेशंटच्या हातात दिलेले आहे. त्यासोबतच काही प्रीटर्म लेबरचे पेशंट आणि अजून काही कार्डियक अजून एक महत्त्वाची पेशंट मला आठवते, ती म्हणजे कार्डियक पेशंट होती, जिला कॉर्पोरेट हॉस्पिटल सजेस्ट केलेलं होतं बाहेरच्या डॉक्टर्सने, पण तीही आमच्या कोणाच्या तरी सांगण्यावरून आमच्याकडे आली की हॉस्पिटलमध्ये जाऊन तुला योग्य त्या पद्धतीने ट्रीटमेंट मिळेल असं म्हणून ती आमच्याकडे ॲडमिट झाली आणि तिला पण आम्ही एक यशस्वीरित्या, कारण आमचं ICU सेटअप, हॉस्पिटलची असलेली टीम आणि सोबत मेजर OT ह्या सगळ्या सुविधांचा उपयोग करून आणि टीमच्या सहकार्याने तीही पेशंट आम्ही एक छान पद्धतीने हँडल करून लाईव्ह म्हणजे वेळेस छान हेल्दी बेबी तिच्या हातात आणि ती पण एकदम खुशीमध्ये डिस्चार्ज केलेली मला आठवते. यासोबतच आम्ही गायनॅक वर्क पण करत असतो, ज्याच्यामध्ये जर अगदीच खूप गरज असेल तरच हिस्टेक्टॉमी केली जाते, नाहीतर मग मेडिसिन बेसवरच त्या पेशंट ट्रीटमेंट होत असतात. सोबत इन्फर्टिलिटी कपल काउन्सिलिंग किंवा पेशंटचं काउन्सिलिंग आणि सोबत काही लागणाऱ्या की जेणेकरून डायग्नोस्टिक स्कोपी किंवा IUI पर्यंतचंही वर्क आम्ही करत असतो आणि तेही बऱ्यापैकी छान रिझल्ट किंवा कन्सिव्ह झालेले पेशंट आज आमच्याकडे ANC रजिस्टर म्हणून आहेत. या सगळ्या क्लिनिकल वर्क करत असताना आम्ही थोडंसं एक सोशल टच म्हणून, सोशल वर्क म्हणून आम्ही काही कॅम्प पण कंडक्ट करत असतो, साधारणतः महिन्याच्या 2ऱ्या ते 4थ्या शनिवारी, ज्याच्यामध्ये आम्ही थायरॉइड अवेअरनेस किंवा डायबिटीस इन ANC अवेअरनेस प्रोग्राम, त्याच्यासोबतच इन्फर्टिलिटी, कपल्सचं काउन्सिलिंग अँड काही
सोशल त्यांना इश्यू असतील तर तेही आम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यासोबतच आम्ही मागे एक पॅप्समिअरचा कॅम्प केला होता, त्याला आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळाला होता. त्यामध्ये साधारणतः आम्ही 100 ते 110 पॅप्समिअर टेस्ट केल्या होत्या. त्यातल्या 2 स्क्रीन टेस्ट पॉझिटिव्ह आल्या होत्या. त्यांनाही आम्ही छान गाईड करून त्यांना पुढच्या ट्रीटमेंटसाठी मदत केलेली होती. आणि मागे एक 8 मार्च वुमन्स डेच्या निमित्ताने आम्ही आशा वर्कर्सशी सोबत एक कॅम्प केला, ज्याच्यामध्ये आम्ही त्यांना की एक ग्राउंड लेव्हलला काम करत असताना त्यांना काय अडचणी येतात हे आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न केला. आणि त्यासोबतच गर्भाशय मुखाचा कॅन्सरबद्दलची पण एक थोडी माहिती आम्ही त्यांना दिली की जेणेकरून ती माहिती पेशंटपर्यंत किंवा सगळ्या एक सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावी, हाच आमचा उद्देश होता. सहवास हॉस्पिटलच्या तृतीय वर्धापना दिनानिमित्त मी तुम्हा सर्वांना एवढंच सांगू शकते की कॉर्पोरेट लेव्हलचं पंचवटीसारख्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं आमचं हे सहवास हॉस्पिटल, की ज्यामध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटर, NICU, ICU व 24/7 आमची असलेली कन्सल्टंट आणि आमची टीम याचा सर्व गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा हीच विनंती. धन्यवाद.